शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला रखुमाई चावरा बेटी रखुमाई चावरा बेटी रखुमाई चावरा बेटी रखुमाई परिहार झाला परिहार झाला परिहार झाला परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा अवघ्या दुःखाचा मागेला अवघ्या दुःखाचा अवघ्या दुःखाचा मागेला अवघ्या दुःखाचा माग आलो निजाचे माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या बेटी रखुमाई चावरा बेटी रखुमाई चावरा बेटी रखुमाई चावरा बेटी रखुमाई तुका मने वाणी तुका मने वाणी तुका मने वाणी तुका मने वाणी गेली आता घेऊधनी 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 तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे गेली आता घेऊधनी 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 आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाई चावरा 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई
वटवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या बरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धने आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा विठ्ठला वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका चरण संताची या दुसरे चरण संताची या त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार वने आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे मस्तक हे पायावरी मस्तक हे पाया वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आव स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा आवेनो तुमच्या निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा अवेरू शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान झालेले देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा 4 कडव्याचा आणि बहुतेकांच्या पाठातला आणि बऱ्याच ठिकाणी वर्ष श्रद्धाच्या निमित्ताने निवडला जाणारा आणि जिवंतपणे शेवट गोड कसा करता येईल याचं सुंदर उदाहरण देणारा हा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अर्पणचा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आपल्या या मुरंबी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आमचे रामदास बाबराव मते, भास्कर बाबराव मते, भाऊसाहेब बाबराव मते, दिनकर बाबराव मते आणि बाळासाहेब बाबराव मते या 5ही मुलांना त्यांच्या मातोश्री दुरावल्यात. त्या मातोश्रींना आज या कुटुंबातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झाला. या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्या आजींना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झाला आणि त्यांच्या निमित्तानं आज या 5ही भावंडांनी पवित्र अशा कीर्तनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या कीर्तनाची सेवा या कुटुंबियांच्या वतीनं आज माझ्या वाटेला आलेली आहे. विठ्ठल आज त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालाय. त्यांच्या पश्चात त्यांची मुलं, त्यांच्या मुली, त्यांचे भाऊ, त्यांचे नातवंड, त्यांच्या सुना, त्यांच्या नातसुना असा मोठा परिवार त्यांचा आहे. या परिवारावर त्यांचं मोठं दुःख कोसळलं आहे महाराज. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जो आलेला आहे ना तो जाण्याकरताच आलेला आहे महाराज. येथे राहण्याकरता कोणीही आलेलं नाही. उपजे ते नासे नासे ते पुनरपी दिसे जे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका किंवा येथ नाही मोर आले अवतार फिरते पामर जीव किती. जो आलेला आहे ना महाराज तो जाण्याकरताच आलेला आहे. येथे राहण्याकरता कोणीही आलेलं नाही आणि म्हणून ते जाणार होते, ते गेले आणि त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं सर्व क्षेत्रातील मान्यवर, आप्तेष्ट मंडळी, पाहुणे मंडळी, नातेवाईक, भाऊबंध सर्व आज या ठिकाणी जमलेले आहेत. या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. तसेच या कीर्तनाकरता गायक, वादक, टाळकरी, माळकरी, गावकरी, विणेकरी सर्व आज या ठिकाणी उपस्थित आहेत. तसंच मी माझं मोठं भाग्य समजेल की आज या ठिकाणी दिग्गज कलाकार आज या ठिकाणी मला लाभले. कारण काही ठिकाणी खरोखर अशी परिस्थिती निर्माण होते महाराज की कधी कधी असं वाटतं
की सर्वांना खाली बसावं आणि आपण फक्त बोलतच राहावं, याच्या पलीकडे दुसरं काही करू नये. परंतु आज मी माझं मोठं परमभाग्य समजतो की आज आपल्या महाराष्ट्रातील नामवंत गायक आमचे भाऊ मते, रोहिदास महाराज मते, त्यानंतर त्यांचे साथीदार भास्कर महाराज, त्याच्यानंतर आपल्याच गावचे सुपुत्र सतीश महाराज मते, माऊली महाराज आणि आमचे साथ संगत करणारे आमचे अक्षयजी महाराज चंद्री सिन्नरकर, आणि ज्यांच्या हातामध्ये नुसता ताल संसारतो आणि पखवादातून नुसते बोल बाहेर काढतात असे आमचे युवराजजी महाराज बोरस्ते. खरोखर त्यांनी वाजवावं आणि आपण नुसतं ऐकतच राहावं असा गोड पखवाद वाजवतात. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे वाजवतात आणि वारकरी संप्रदायाला जे आवश्यक आहे ते वाजवतात असे आमचे युवराज महाराज बोरस्ते, तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं वाडीवर ह्याचे काही टाळकरी आहेत या ठिकाणी, त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. आणि मुरंबीचे गावकरी भजनी मंडळ तेही आज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचाही मी या ठिकाणी आज आभार व्यक्त करतो. रामदास भाऊ धांडे साहेब आणि धांडे साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि नुसते उपस्थित नाही तर ते आज माझ्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे आहेत, हेही मी माझं मोठं परमभाग्य समजतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 कारण महाराज सर्व गोष्टी सर्व ठिकाणी भेटतात असं काही नाही, आणि जरी भेटल्यात तर ते गुण त्याच्यात भेटतीलच असंही काही नाही. कारण प्रत्येकाचे गुण, प्रत्येकाचे विचार सर्व भिन्न भिन्न दिले आहेत. सारखे जर दिले असते तर आम्ही एकामेकाच्या जवळ बसलो नसतो. आपल्या हाताचे पाचे बोटं सारखे नाहीत तेव्हा प्रत्येकाचे विचार सारखे राहू शकत नाही. परंतु आपल्याला या ठिकाणी काय पाहिजे ते देणारं आणि या ठिकाणी काय वाजवलं पाहिजे ते वाजवणारे आज या ठिकाणी आपल्याला उत्कृष्ट असे कलाकार या ठिकाणी लाभलेत, ज्यांनी अवघी कमी वयामध्ये आपला महाराष्ट्र दुमदुम टाकला. खरं जर म्हटलं तर आपल्या नाशिक जिल्ह्याचं ते डायमंड आहेत महाराज. आमच्या रामकृष्ण बाबांनी त्यांना मोठी पदवी दिली, डायमंड पदवी दिली. महाराज तारीख देऊन ते कोणाला उपलब्ध मिळत नाही. आज आपल्या सर्वांचं भाग्य आहे की ते आपल्याला बिना तारखेच्या या ठिकाणी उपलब्ध झाले. कारण असे व्यक्ती, असे कलाकार सर्वच ठिकाणी उपलब्ध होत नाही. उपलब्ध करण्यासाठी माणूस अट्टहास करतो, त्या ठिकाणी मोबदला पण मोजतो, तरी पण मिळत नाही. आज आपल्याला या ठिकाणी आनंदगोळामध्ये या ठिकाणी या गोष्टी प्राप्त झाल्या आहेत, त्यामध्ये सर्व आपण यामध्ये वाहून जाऊ आणि त्या कीर्तनाचा आपण शेवट करू. विठ्ठल 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 तो जाण्याकरताच आलेला आहे महाराज, येथे राहण्याकरता कोणीले आलेलं नाही. आणि म्हणून ते जाणार होते ते गेले, आणि त्यांच्या निमित्तानं आज या ठिकाणी या पाचही भावंडांनी पवित्र अशा कीर्तनाचं या ठिकाणी काय केलंय, आयोजन केलंय. आपल्या धर्मशास्त्रामध्ये आई वडील गेल्यानंतर तर्पणाचं शास्त्र सांगितलंय महाराज. कशाचं? तर्पणाचं शास्त्र सांगितलंय. आई वडील जिवंत असतानाही आपण त्यांची सेवा केली पाहिजे आणि ते गेल्यानंतर त्यांचं आपण तर्पण केलं पाहिजे. जोपर्यंत आई वडील जिवंत आहे ना, जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी, तेने न जावे तीर्थाशी, तेने न जावे तीर्थाशी. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी, तेने न जावे तीर्थाशी, तेने न जावे तीर्थाशी. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी, तेने न जावे तीर्थाशी. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी, तेने न
बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. जोपर्यंत आपल्या घरामध्ये आपली आई जिवंत आहे, बाप जिवंत आहे, तोपर्यंत आपल्याला कोणत्याही तीर्थाला जाण्याची गरज नाही. कारण तेच आपले काशी आहे आणि तेच आपलं तीर्थ आहे. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवे सिकिर शरीरे लोन कीजे. जगातील सर्व जेवढं काही तीर्थ आहे ना महाराज, ते आपल्या आई वडिलांमध्ये आहे. म्हणून आपल्याला कोणत्याही तीर्थाला जाण्याची गरज नाही. म्हणून आपण त्या आईवडिलांची काय केली पाहिजे? सेवा केली पाहिजे. त्यांचं आपण दर्शन घेतलं पाहिजे आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून त्यांच्या संस्कारामध्ये आपण मार्गक्रमण केलं पाहिजे आणि त्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे आणि त्या आईवडिलांचं तर्पण केलं पाहिजे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये काही विधी सांगितले आहेत. दशक्रिया विधी असेल, गंगापूजन असेल, 13व्याचा विधी असेल, त्याच्यानंतर मासिक विधी असेल, वर्षश्राद्धाचा विधी असेल, असे जे काही विधी सांगितले आहेत ना, हे सर्व विधी करत असताना महाराज ब्राह्मण येतो, मंत्र म्हणतो, आपण पिंडदान करतो, कावळ्याला दान दिलं जातं, गायला दान दिलं जातं, त्यानंतर आपण अन्नदान करतो. याला शास्त्रामध्ये तर्पण असं म्हणतात. काय म्हणतात? मी काय सांगतो तुम्हाला कळतं का? नाही कळत असेल तर मग मला बोलायला, नाही तर मला तुम्ही सांगा कसं बोलायचं, मग मी त्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करतो. कारण तुम्ही जर कुठंतरी माना हलवल्यात, काहीतरी जर कोणी थोडा प्रयत्न केला तर मला काहीतरी सांगण्याचा थोडासा उत्साह वाढेल. उगीच जर काही माझ्याकडनं कमी पडत असेल तर तेही सांगा की महाराज नाही, जरा थोडंसं तुम्ही हसवा राव, खूपच बोर झालंय, केव्हापासून आम्ही येऊन बघतोय, तुम्ही उगीच इकडे ते काय गाता, हे काय वाजवता, तुम्ही काय म्हणताय, कुठंतरी काहीतरी चाललंय, आम्हाला ते काही कळत नाही, थोडंसं तुम्ही काहीतरी हसवण्याचा प्रयत्न करा. असं जर तुम्ही मला सांगितलं तर मी कीर्तन बाजूला ठेवून देतो आणि तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतो. परंतु असं काही करू नका की जेणेकरून मला असं वाटतं की या ठिकाणी एवढा सुंदर असा हॉल आहे आणि या हॉलमध्ये मी एकटाच बोलतोय, मला कोणी प्रतिउत्तर करत नाही, मी एकटाच गातोय, असं व्हायला नको. सर्वांनी तन मन धनाने या ठिकाणी आपण प्रतिसाद करा. मी तुम्हाला तो देण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल 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 बरं, आता काय सांगत होतो मी? कीर्तन काय सांगत होतो? तर्पण सांगत होतो. तर आपण जे काही विधी करतो ते विधी करत असताना ब्राह्मण येतो, ब्राह्मण मंत्र म्हणतो, त्यानंतर आपण पिंडदान करतो, कावळ्याला दान दिलं जातं, गायला दान दिलं जातं, त्याला शास्त्रामध्ये तर्पण असं म्हणतात. आणि हे तर्पण करत असताना त्यावेळेला आपल्याला एखादा विद्वान ब्राह्मण मिळेलच असं काही नाही. कारण काय करायचं असतं, ते 5 मिनिटाचं कार्य असतं, एखादा ब्राह्मण धरून पटकन ते करून घ्यायचं असतं. परंतु जरी त्या ठिकाणी तो विद्वान ब्राह्मण मिळालाच, जरी मिळालाच, तर त्या पिंडाच्या वेळेला जी ती क्रिया करत असताना त्या पिंडाच्या वेळेला आपल्या क्षालन बुद्धीने आपलं बोट लागेलच असं काही नाही. मग त्या वेळेला त्या तर्पणामध्ये त्याचा दोष राहू शकतो आणि मग तो दोष राहू शकतो. तो दोष आपल्या पितरांच्या ठिकाणी राहू नये, आपल्या आई वडिलांना देवाच्या जवळ जागा मिळावी, यासाठी आपण काय करतो? हरिकीर्तन ठेवतो, हरिभजन ठेवतो, प्रवचन ठेवतो, कीर्तनाचं आयोजन करतो, अन्नदानाचं आयोजन करतो. का? रामकृष्ण नाम रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण हरी एक. त्यासाठी प्रमाण दिले महाराज. ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये स्पष्टपणे सांगतात रामकृष्ण की आपल्या जीवनामध्ये सर्व दोष घालवण्याचं साधन जर काय असेल तर ते हरिकीर्तन आहे. आपल्या जीवनातील सर्व दोष हरण होण्याचं जे साधन आहे ना, ते नामचिंतन आहे, हरिभजन आहे,
हरिकथा आहे. सदा नाम घोष करू हरिकथा, हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. अशा प्रकारे नामचिंतनाने, कीर्तनाने, हरिभजनाने आपले सर्व दोष काय होतात? हरण होतात. आणि म्हणून या पाचही भावनांनी आपल्या आईला देवाच्या देवाजवळ जागा मिळण्यासाठी हे कीर्तनाचं आयोजन या ठिकाणी केलंय. आणि हे कीर्तनाचं नियोजन ज्यांनी केलंय ना महाराज, या कीर्तनाचं नियोजन ज्यांनी केलंय ना, ते या कुटुंबाचे जावई आमचे गुरुबंधू, आमचे माऊली महाराज ज्ञानेश्वर महाराज साने यांनी सुंदर असं या कीर्तनाचं नियोजन केलं. ही सुंदर एवढा संच त्यांनी जमा केला आणि या ठिकाणी हे कीर्तनाचं सर्व आयोजन केलं. सध्याच्या युगामध्ये रोहिदास महाराज, आयोजक आणि संयोजक मिळणं खूप अवघड आहे महाराज, खूप अवघड आहे. जशी संतांची भेट दुर्लभ आहे, अवघड आहे ना. किती अवघड आहे? बबू अवघड भेटी परी जगजेटी करुणा केली. इतकी अवघड आहे महाराज त्या संतांची भेट, इतकी दुर्लभ आहे ना. तसं या सध्याच्या युगामध्ये संयोजक आयोजक मिळणं खूप अवघड आहे. आणि ते संयोजक आज ह्या कुटुंबाला लाभले, त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. कारण माऊली महाराज त्यांच्या चेहऱ्याकडे जर बघितलं ना महाराज, कधी कोणाला बोलणार नाही, कधी कोणाशी जास्त उद्धटवाने बोलणार नाही, कोणाकडं पटकन जाणार नाही, कोणाकडे लगेच असं त्यांना चिटकणार नाही. खूप असा त्यांचा स्वभाव शांत आहे. आणि शांत स्वभावाचे व्यक्ती जे असतात ना महाराज, ही जीवनामध्ये काहीतरी घडवण्याकरता त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी कर्तृत्व दडलेलं असतं, परंतु ते जगाला दाखवत नसतात. आणि शांत लोक कधी जगाला दाखवतच नाही. संत जे हे नामस्मरण करतात, जगाला सांगून करत नव्हते. तसं हे माऊली महाराज आहेत, त्यांनी सुंदर असं नियोजन या कुटुंबासाठी केलं. या कुटुंबाचे ते जावई आहेत आणि सुंदर नियोजन त्यांनी या ठिकाणी केलं. अशा प्रकारे नामचिंतनाने, भजनाने, कीर्तनाने सर्व दोष काय होतात? हरण होतात महाराज. त्या मुलाचे काही कर्तव्य सांगितले महाराज. माता अगर पिता यांना जर आपल्यातून जाऊन एक दिवस जर पूर्ण होत असेल तर एक पिंडदान क्रिया केली पाहिजे. दुसऱ्या दिवशी 2 पिंडदान क्रिया केले पाहिजे. तिसऱ्या दिवशी 3 पिंडदान क्रिया केले पाहिजे. असं आपल्याला ते 10 दिवसापर्यंत करायचं असतं. आणि 10 दिवस झाले की मग त्या 10 दिवसानंतर आपण 10 पिंडदान क्रिया करायचे, ज्याला आपण दशक्रिया विधी असं म्हणतो. काय म्हणतो? दशक्रिया विधी असं म्हणतो. त्यानंतर 11वं केलं जातं, 12वं केलं जातं, 13वं केलं जातं. ही त्या मुलाची काय सांगितली? कर्तव्य सांगितले महाराज. जी गेलेली व्यक्ती आहे ती जर गृहस्थ आश्रमी असेल, जी गेलेली व्यक्ती आहे ती जर गृहस्थ आश्रमी असेल तर त्यांचं 13वं केलं जातं. जी व्यक्ती गेलेली आहे ती जर ब्रह्मचारी असेल तर त्यांचं 14वं केलं जातं. जी व्यक्ती आपल्यातून गेली आहे ती जर वानप्रस्थ असेल तर त्यांचं 15वं केलं जातं. खुर्च्या वाजू नका. आपल्यातून गेली आहे ती जर संन्यासी असेल तर त्यांचं 16वं केलं जातं. अशी त्या मुलाचे काही कर्तव्य सांगितले महाराज. आणि मग 1 महिना पूर्ण झाला की ते पहिलं मासिक श्राद्ध येतं, दुसरं मासिक श्राद्ध येतं, तिसरं मासिक श्राद्ध येतं. असे ते मासिक श्राद्ध आपल्याला 1 वर्षापर्यंत घालायचे असतात. हे मी काय सांगतोय? त्या मुलाचे कर्तव्य सांगतोय. आणि त्या मुलाने ते कर्तव्य आपल्या जबाबदारीनं काय केले पाहिजे, पार पाडले पाहिजे. ते आपलं करणं गरजेचं आहे. ते का केलं पाहिजे तेही मी तुम्हाला सांगून जाईल महाराज. मासिक श्राद्ध हे मासिक श्राद्ध घातल्यानंतर ते मासिक श्राद्ध आपल्याला 1 वर्षापर्यंत घालायचे असतात. आणि 1 वर्ष पूर्ण झाला की मग आपण वार्षिक श्राद्ध घालतो. वार्षिक श्राद्ध घालतो त्याला आपण वर्ष श्राद्ध असं म्हणतो किंवा प्रथम पुण्यस्मरण असं म्हणतो. म्हणजे तो आजचा दिवस.
आणि या दिवशी तो जो जीवात्मा आहे ना, जी गेलेली व्यक्ती आहे ना, ती व्यक्ती आजच्या दिवसाला त्या व्यक्तीचा प्रवास संपतो, तो व्यक्ती त्याच्या जागेवर जाऊन पोहोचलेला असतो या दिवशी. मग तुम्ही म्हणाल इतर दिवस तो काय करत होता, तर त्याचा नियम असा आहे. हे बऱ्याच लोकांना महाराज या गोष्टी माहीत नाही. आता कोणी 10वे वर्ष श्राद्धच 13वाच घालत नाही, तर हा भाग खूप पुढचा राहिला. 1 वर्षाचा कालावधीमध्ये जायचा आहे आणि मग वर्ष श्राद्ध घालायचं आहे. म्हणजे या गोष्टी खूप कष्टाच्या आहेत. आता लोकांना दावं घालत नाही, ते 13वाचा विषयच राहिला नाही आणि मग वर्ष श्राद्धाचा कोण विचार करतंय. मग 13वा घातलं पाहिजे 10व्याच्या दिवसापर्यंत. तर 13व्या घालापर्यंत तो जीवात्मा आपल्यामध्ये भटकत असतो, आपल्या आजूबाजूलाच फिरत असतो. आणि तो आपल्या आजूबाजूला फिरत असताना ज्या वेळेला आपण 13व्याचा कार्यक्रम ठेवतो, 13व्याला आपण उपास करू सांगतो आणि मग तो उपास करू सांगितल्यानंतर त्या उपास करूला आपण छत्री देतो, कपडे देतो, बुट्ट देतो, चपला देतो, अंथरूण पांघरून देतो. हे देण्याचं जे कारण आहे ना महाराज, काही लोक आमच्या समोर म्हणतात कशाला एवढा खर्च करायचा महाराज, देऊन काय होणार आहे, ते कशासाठी द्यायचा, उगी एवढा खर्च करायचा, त्याला द्यायचा, तो येतो, जेवणही जातो, वस्तूही घेऊन जातो, कशासाठी करायचं महाराज. शास्त्र सांगितलंय, शास्त्रामध्ये त्या गोष्टी केल्या पाहिजे आणि कशा केसाठी केल्या पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. त्या वस्तू ज्या वेळेला आपण त्या उपास करूला दिला जातो, त्या वस्तू त्या उपास करूला जरी दिल्या असेल, परंतु त्या उपास करूला दिला जात नाही. जी व्यक्ती गेलेली आहे ना, त्या व्यक्तीचा त्या 13व्यापासून पुढचा प्रवास सुरू होतो. ती व्यक्ती तोपर्यंत आपल्यातच असते, तो आत्मा आपल्यामध्येच फिरकत असतो. मग तुम्ही काय करता, किती शिव्या देतात, किती बोटं मोडतात, काय करतात, जे काही असेल ती व्यक्ती सर्व बघत असते त्या गोष्टी. मग त्याच्यानंतर त्यांच्या कर्मानुसार त्यांना तर भगवंत जागा देतोच. मग आपलं कर्म, आपण किती बोटं मोडले, काय केले, काय नाही केले, मग ते पाप जे आहे ना, तो पाप ते भगवंत त्याच्या डोक्यावरचं कमी करतो. ज्याने बोटं मोडले, ज्याने शिव्या दिले, त्याच्या माथ्यावर ठेवतो. म्हणून आज इथून पुढे कधी कोणी जर गेलेल्या व्यक्तीची निंदा करायची नाही, त्याच्या नावाने बोटं मोडायची नाही, त्याला शिव्या द्यायची नाही. तो व्यक्ती कसा जरी असला तर शेवटला त्या व्यक्तीला काय म्हटलं पाहिजे, खूप चांगला होता, खूप गोड होता, असंच आपण म्हटलं पाहिजे. कारण ज्या वेळेला ती व्यक्ती आपल्यामध्ये फिरत असते, त्या उपास करू मार्फत आपण त्या वस्तू त्या उपास करूला देतो. मग तो व्यक्तीचा पुढचा प्रवास वर्षभरापर्यंत सुरू होतो. मग महिने का घातले जातात, काहो महाराज, एवढंच ठीक आहे, 13व्यापर्यंत ठीक होतं. आता 13व्यापर्यंत आम्ही तुमचं ऐकलं, परंतु आता हे पुढचं महिन्याचं तुम्ही आम्हाला कशाला सांगितलं. अहो, आधीच आमचे कामं आम्हाला होत नाही, इकडे एकतर पीक पाणी आम्हाला येणे, त्याच्यामध्ये अजून खर्चाचा भाग तुम्ही आमच्यामध्ये घालता. तो महिना करायचं कारण काय आहे, त्याचं कारण एकच आहे की पुढचा प्रवास त्या व्यक्तीला सुरुवात झाल्यानंतर ती व्यक्तीचा पुढचा प्रवास खूप खडतर असतो. जंगलातून काट्यातून असा खडतर प्रवास असताना त्या व्यक्तीला 2-2, 3-3 दिवस जेवण मिळतं न मिळतं ते आपण काय बघायला राहत नाही. आणि ते मिळतच नाही त्या वेळेला त्या महिन्याच्या उपास करून मार्फत त्या 1 महिना जो 2 महिना 3 महिना जे आपण ते महिने घालतो, त्या महिन्यामार्फत त्या व्यक्तीला ते भोजन मिळतं आणि तो व्यक्ती आपल्या कुटुंबाविषयी, आपल्या पिढीविषयी तृप्त होतो. म्हणून आपण ते महिने घातले पाहिजे आणि ते महिने आपण 1 वर्ष होईपर्यंत घालायचे. 1 वर्ष झाला की मग वार्षिक श्राद्ध, ज्याला आपण वर्ष श्राद्ध असं म्हणतो, आणि तो आजचा दिवस, या दिवशी तो जीवात्मा त्याच्या जागेवर काय झालेला असतो, पोहोचलेला असतो. आणि मग त्याच्या कर्मानुसार त्याने जे काय मागे कर्म केले असेल त्यानुसार भगवंत त्याला जागा देतो, त्याची गती देत असतो. याप्रमाणे 10व्याचा असेल, 13व्याचा असेल, वर्ष श्राद्धाचा असेल, जो काही विधी आहे ना, तो त्या मुलाचं करणं काय आहे, कर्तव्य आहे, तो त्याने जबाबदारीनं पार पाडला पाहिजे. कारण तो आपला धर्म आहे महाराज, आणि ते आपण बाळगला पाहिजे, आपण जबाबदारीनं पार पाडला पाहिजे. कारण त्या आई वडिलांचे आपल्यावर अगणित उपकार आहेत महाराज, अगणित उपकार आहेत त्या आई वडिलांचे आपल्यावर. तुम्ही बघा, मनुष्य हा पावला पावलाला, क्षणाक्षणाला दुसऱ्याच्याच उपकारामध्ये जगत असतो. आपण अगदी जन्मापासून जरी विचार केला तर तो दुसऱ्याच्याच उपकारामध्ये जगत असतो. तुम्ही बघा, मला एक सांगा, जन्माला आल्यानंतर महाराज तुम्ही कधी कपडे घालून जन्माला येताना बघितलं? त्या अगोदर त्याच्या मापाचे कपडे कोणीतरी तयार करून ठेवलेत, शिवून ठेवले. त्या शिवून ठेवणाऱ्याचे आपल्यावर काय आहेत, उपकार आहेत.
आपण जन्माला येण्याच्या अगोदर आपल्या मापाची चप्पल कोणीतरी तयार करून ठेवली. त्या तयार करून ठेवणाऱ्याचे आपल्यावर काय आहेत? उपकार आहेत. तुम्ही सर्व या ठिकाणी कीर्तन ऐकण्याकरता बसलात. या ठिकाणी ही साऊंड सिस्टमची या ठिकाणी जी व्यवस्था केली, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता ज्यांनी साऊंड सिस्टमची व्यवस्था केली, ती व्यवस्था ज्यांनी केली ते आमचे रामनाथ भाऊ, गणपत भाऊ यांनी जी सिस्टमची व्यवस्था केली, त्यांच्या आपल्यावर काय आहेत? उपकार आहेत. आपण सर्व या ठिकाणी बसला आहात. बसण्याच्या अगोदर या ठिकाणी ज्यांनी बसण्याची व्यवस्था केली, सुंदर असा मंडप दिलाय, त्या कातोरे साहेबांचा आपल्यावर काय आहेत? उपकार आहेत. म्हणजे मनुष्य हा पावला पावलाला क्षणाक्षणाला दुसऱ्याच्याच उपकारामध्ये जगत असतो महाराज. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेला हे सर्व उपकार आहेत ना, या सर्व उपकारातून आपण त्याचा मोबदला देऊन उतराई होऊ शकतो, उतराई होता येतं. परंतु जगामध्ये 3 उपकार असे सांगितले आहे की त्या उपकारामधून आपण कधीच उतराई होऊ शकत नाही. आणि ते 3 उपकार म्हणजे पहिले देवाचे उपकार, दुसरे संतांचे उपकार आणि तिसरे आई वडिलांचे उपकार. विठ्ठल या 3 उपकारातून आपण कधीच उतराई होऊ शकत नाही. देवाचे उपकार, संतांचे उपकार आणि आई वडिलांचे उपकार. तुकोबराय सुद्धा म्हणतात ना महाराज, नाही माझे गाठी काय एक, तुका म्हणे त्यांच्या उतराईसाठी किंवा काय द्यावे त्याची ववे उतराई, काय द्यावे त्याची ववे उतराई, काय द्यावे त्याची वावे उतराई, काय द्यावे त्याची वावे उतराई. देविता बाई जीव तोडा, देविता बाई जीव तोडा, काय द्यावे त्याची वावे उतराई, काय द्यावे त्याची वावे उतराई. काय द्यावे त्यासी व्हावे उतराय, देवी तो हा पाय जीव थोडा. तुकोबराय म्हणतात की माझा जीव जरी त्यांच्या चरणावर जर काढून ठेवला तरी मी त्यांच्या उपकारातून उतराई होऊ शकत नाही. ही तुकोबरायांची भाषा आहे महाराज. याचा अर्थ आपण संतांच्या उपकारातून कधीच उतराई होऊ शकत नाही. तसंच आपण आई वडिलांच्या सुद्धा उपकारातून कधीच उतराई होऊ शकत नाही, कारण त्या आई वडिलांचे आपल्यावर अगणित उपकार आहेत महाराज, अगणित उपकार आहेत. व काय उपकार आहेत त्या आई वडिलांच्या आपल्यावर? ज्ञानोबारायांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर त्या आईनं आपल्यासाठी काय केलंय? जग आपल्यावर प्रेम करतो, परंतु ते खरं प्रेम करत नाही. आई वडील हे आपल्यावर खरं प्रेम करतात, निस्वार्थी प्रेम करतात. आई आपल्यासाठी शरीर खर्च करत असते, मन नावाची संपत्ती खर्च करत असते. आता संपत्ती म्हणजे काय? जमीन, जागा, बंगला, गाडी, भरपूर पैसे असणं, याला आपण काय म्हणतो? संपत्ती म्हणतो. परंतु ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये याला संपत्ती म्हटलं नाही. ज्ञानोबारायांनी मनाला संपत्ती म्हटलंय, शरीराला संपत्ती म्हटलंय. अंगा मनाची संपत्ती वेचोनिया करी बालकाची पालटी. अंग म्हणजे शरीर, शरीर नावाची संपत्ती ते आपल्या मुलाबाळांसाठी खर्च करतात. मन नावाची संपत्ती ते आपल्या मुलाबाळांसाठी काय करत असतात? खर्च करत असतात महाराज. कारण त्या आई वडिलांचं आपल्यावर जीवापाड प्रेम असतं. त्या आई वडील आपल्यावर हिताकरता, आपल्या हिताकरता ते आई वडील आपल्यावर प्रेम करतात. कारण त्या आपलं जे हित आहे ना महाराज, ते हित जे आहे ना, ते सतत त्या माऊलीच्या चित्तामध्ये
ल्याची जाती ऐसी कळवळ ल्याची जाती ऐशी कळवळ ल्याची जाती त्या लेकराचं जे हित आहे ना महाराज ते सतत त्या माऊलीच्या चित्तामध्ये असतं महाराज. लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित. त्या लेकराचं जे हित आहे ना महाराज ते सतत त्या माऊलीच्या चित्तामध्ये असतं. त्या माऊलीला दुसरं काहीच सुचत नाही महाराज, दुसरा कसला विचार करत नाही महाराज. मगाची घडलेली घटना सांगतो महाराज. एक मुलाचं डोकं फुटलं महाराज मग, आणि इतर लोकांची मजा मी बघत होतो, त्या आईची मजा मी बघत होतो. त्या आईनं पटकन ते पोरगं उचललंय आणि धावपळत निघाली, गाडीत बसली आणि ते मुलगं पटकन दवाखान्यामध्ये. ह्या त्या आईचं आणि त्या बापराची तळमळे कळकळे, इतक्या तळमळीनं कळकळीनं ते आई वडील आपल्या मुलाबाळावर काय करतात महाराज, प्रेम करतात महाराज. काय करतात, प्रेम करतात. त्या लेकराचं जे हित आहे ना ते सतत त्या माऊलीच्या चित्तामध्ये असतं, तिला दुसरं काही सुचत नाही महाराज. आणि ती आपल्या मुलावर प्रीती करते. काय करते, प्रीती करते म्हणजे प्रेम करते. ऐसी कळवळ्याची जाती घरी लाभावी न प्रीती. जग आपल्यावर प्रेम करतो महाराज, परंतु ते खरं प्रेम करत नाही. ते आपले आई वडील आपल्यावर निस्वार्थी प्रेम करतात, खरं प्रेम करतात. जग आपल्यावर खरं प्रेम करत नाही. जग आपल्यावर प्रेम करतं. आपल्यावर म्हणजे कशावर करतं, आपल्या संपत्तीवर करतं, आपल्या शरीरावर करतं, आपल्या ज्ञानावर करतं, आपल्या सौंदर्यावर करतं. परंतु यातलं काही नसताना जे आपल्यावर प्रेम करतात ना त्यांना आई वडील म्हणतात महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काही नसू द्या महाराज, काही नसू द्या तरी ते आई वडील आपल्यावर प्रेम केल्याशिवाय राहत नाही महाराज. तुमच्याकडे सौंदर्य नसू द्या, संपत्ती नसू द्या, मन नसू द्या, शरीर नसू द्या, काही नसू द्या, एखादा लंगडा पाय नसलेला, हात नसलेला सुद्धा मुलगा ती आई सांभाळते महाराज. कारण त्या आईचं त्या मुलावर तितकं प्रेम असतं, त्या बापाचं तितकं मुलावर प्रेम असतं महाराज. कारण त्या आई वडिलांच्या आपल्यावर अगणित प्रेम आहे महाराज. आणि त्या आई वडिलांसारखं आपल्यावर कोणीच प्रेम करू शकत नाही. नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महर्षींनी प्रेमाची लक्षणं सांगितली महाराज. गुणरहितम कामनारहितम अविच्छिन्नम प्रतिक्षण वर्धमानम, ही प्रेमाची लक्षणं महाराज नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितली. नारद महर्षी म्हणतात या सर्व गुणांनी युक्त असणारं जे प्रेम आहे ना, या सर्व गुणांनी युक्त असणारं जे प्रेम आहे ना ते प्रेम फक्त आपल्या आईवडीलच आपल्यावर करू शकतं. इतर दुसरं कोणीच करू शकत नाही. इतर दुसरं कोणीच करू शकत नाही. मग असं असता का हो, ते आईवडील आपल्यावर इतके प्रेम करत असताना, आता हे मी माझ्या माथ्यातलं सांगत नाही, हे माझ्या बुद्धीचं नाही, मी स्वतः तयार केलेलं नाही. हे जे काही सांगितलंय तुम्हाला हे ज्ञानोबरायांची भाषा आहे, ही तुकोबरायांची भाषा आहे. लेकुराचे हित वाहे मावलीचे चित्त, ही ज्ञानोबरायांची तुकोबरायांची भाषा आहे महाराज. मग असं असताना ते आई वडील आपल्यावर सर्वात जास्त प्रेम करत असताना का हो आपल्याला असं का वाटतं की सासू सासरे सर्वात जास्त आपल्यावर प्रेम करतात, असं का वाटतं, का वाटतं तुम्हाला? मी प्रश्न केलाय तुम्हाला, तुम्ही मला उत्तर दिलं पाहिजे. नुसतं हसू नका तुम्ही, नाही हसले सुद्धा ते म्हणतात ना गालावर खळी. सासू सासऱ्यांचं नाव घेतल्यानंतर माणसाला हसू येतं, परंतु बायको जी आहे ती आपल्याला शिकवते, सासू सासरे आपल्याला शिकवता, परंतु ते खरं प्रेम करत नाही, ते स्वार्थापोटी प्रेम करतात. सासू सासरे तुमच्यावर प्रेम करता, कशासाठी करता? तुम्ही त्यांच्या मुलीला जीव लावावा, चांगलं सांभाळावं, तिच्याकडे बघावं, तिच्यासाठी चांगले दागदागिने घडवावे, तिच्यासाठी बँक बॅलन्स करावा. ही कोणाची इच्छा आहे? सासू सासऱ्यांची आहे. परंतु आपल्याला असं का वाटतं की ते आपल्यावर जास्त प्रेम करतं? तो आपला भ्रम आहे महाराज.
आपल्या जीवनामध्ये आपल्यावर सर्वात जास्त प्रेम करणारं जर कोण असेल तर ते आपले आई वडील आहे महाराज. आणि त्या आई वडिलांशिवाय आपलं दुसरं कोणीही प्रेम करू शकत नाही. कारण ते आई वडील जितके आपल्यावर प्रेम करू शकता. कारण मला एक सांगा, त्या आई वडिलांनी तुम्हाला लहानचं मोठं केलं आणि त्या आई वडिलांनी लहानचं मोठं केल्यानंतर आता तुमचं लग्न झालं. आत्माराम भाऊ तुमचं लग्न व्हायचं आहे तरी पण झालं असं आपण गृहीत धरू. संजू आहे संजू. आणि झालंय आणि झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आईला किंवा तुमची आई किंवा तुमचे वडील असेल ते जर तुम्हाला असं म्हटले का, भाऊ आत्माराम आता तुझं लग्न झालंय, तुला पोरं झाले, सर्व झालंय, आता तू तुझ्या मार्गाला लागलाय, मी तू जन्माला आल्यापासून तर आतापर्यंत तुझा जेवढा काही हिशोब होता तो मी आता सर्व डायरीमध्ये लिहून ठेवलेला आहे. आता तू वेळ काढ, तेवढी डायरी घे, तो हिशोब कर आणि त्याचा मोबदला काय असेल तो मला देऊन टाक. असं कधी आईबापाने आतापर्यंत कुणाकडे मागितलं का हो? आताचा इतका वाईट काळ प्रसन्न असताना सुद्धा ते आईवडील आपल्या मुलाबाळांकडे तो हिशोब कधी मागू शकत नाही. कारण ते आईवडील आहेत ज्यांनी आपल्याला जन्म घातलाय आणि तेच आईवडील आपल्यावर प्रेम करू शकतात, इतर दुसरं कोणीही करू शकत नाही. म्हणून ते आईवडील आपल्यावर प्रेम करतात ना, ते आईवडील आपल्यावर संस्कार करतात ना, म्हणून ते मुलं त्या आईवडिलांना देवाच्या ठिकाणी जागा मिळण्यासाठी जो काही विधी आहे तो पूर्ण विधी करतात. आणि म्हणून पूर्ण विधी केल्यामुळे त्या आईवडिलांचा शेवट काय होतो? गोड होतो. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे तया, कल्याण इच्छिती व्हावे तया. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे तया, कल्याण इच्छिती व्हावे तया. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे तया, कल्याण इच्छिती व्हावे तया. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, असे ते आपल्याला पितृ काय करतात? आशीर्वाद देतात. नाही तर महाराज चांगल्या चांगल्यांचे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. महाराज तुम्ही रामायण बघा, महाभारत बघा. महाभारतातलं जर उदाहरण बघितलं ना महाराज, आपण भारताचा एक काळचा सम्राट होता, हस्तिनापूरचा राजा होता, 100 पोरांचा बाप होता, पण मरण जर बघितलं ना महाराज तर फार वाईट झालं महाराज, फार वाईट मरण होतं. म्हणजे माणसाजवळ किती श्रीमंती आहे, त्याचबरोबर किती मुलं आहे आणि त्या मुलांना आपण कोणते संस्कार देतो ना, हे फार महत्त्वाचं आहे महाराज. भारताचा सम्राट होता, हस्तिनापूरचा राजा होता, पण मरण जर इतकं वाईट झालं ना महाराज, इतकं वाईट मरण त्याला आलं की महाराज 100 मुलं असून त्याचा उपयोग झाला नाही महाराज. माणसाचं जर कर्म चांगलं असेल ना महाराज तर शेवट सुद्धा चांगला होतो महाराज. हे आणि हेच आपल्याला तुकोबारायांच्या जीवनचरित्रात बघायला मिळेल महाराज. एकीकडे तुम्ही तुकोबारायांचा शेवट बघा आणि एकीकडे तुम्ही धृतराष्ट्राचा शेवट बघा. माझ्या तुकोबारायांचं जीवनचरित्र जर बघितलं तर त्या तुकोबारायांकडे काही नव्हतं महाराज, काहीच नव्हतं त्या तुकोबारायांकडे. ते तुकोबाराय स्वतः म्हणतात ना, जाऊ पुढे भिके कुत्रे घर राखीती. ज्या वेळेला आम्ही भिक्षाटन करण्यासाठी जात होतो ना तर आमच्या घराचे राखण आमचे कुत्रे करत होते, अशी परिस्थिती आमची होती. इतकी वाईट परिस्थिती तुकोबारायांची होती. परंतु तुकोबारायांचा शेवट जर बघितला ना महाराज तर त्या तुकोबारायांना घेण्यासाठी विमान आलं. त्या तुकोबारायांना घेण्यासाठी विमान आलं. तुकोबाराय त्या काळाच्या डोक्यावर पाय ठेवला, त्या काळाच्या मस्तकावर पाय ठेवून तुकोबाराय त्या विमानामध्ये बसले आणि शरीराचं वैकुंठ गमन झाले. त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात, काय म्हणतात? अभंगाचं शेवट तो बला, शेवट तो बला, शेवट तो बला,
शेवट तो भला माझा बहु गोड झाला. तुकोबाराय म्हणतात माझा बहु गोड झाला, शेवट गोड झाला. तो पैशाने गोड झाला नाही, तो श्रीमंतीने गोड झाला नाही. धृतराष्ट्राचा जर शेवट बघितला महाराज तर 100 पोरांचा बाप होता, हस्तिनापूरचा राजा होता. परंतु जर त्याचा शेवट बघितला तर फार वाईट झाला महाराज. त्या कौरव आणि पांडवांचं युद्ध सुरू झालं. ते युद्ध सुरू झाल्यानंतर त्या युद्धामध्ये त्या पांडवांनी 100च्या 100 कौरव मारून टाकले महाराज. 100च्या 100 कौरव मारली. आणि मग त्या धृतराष्ट्राचा जो संभाळ आहे ना, त्या धृतराष्ट्राचा संभाळ ते पांडव करू लागले. आणि ते पांडव त्या धृतराष्ट्राचा संभाळ करत असताना त्या पांडवांमधला जो भीम होता ना, तो भीम त्या धृतराष्ट्राजवळ यायचा. आणि तो धृतराष्ट्र जेवण करायला बसला का तो भीम म्हणायचा, रे आंधळ्या, तू आमच्या तुकड्यांवर जगतोय, भाकरीवर जगतोय, तुला आम्ही जगवतोय. असं नको ते त्या धृतराष्ट्राला ऐकायला लागायचं. म्हणून कोणाला ऐकायला लागायचं? जो एक काळचा भारताचा सम्राट होता, हस्तिनापूरचा राजा होता ना, त्या धृतराष्ट्राला ऐकायला लागायचं महाराज. माणसाचं जर कर्म चांगलं नसेल, तसं जर पाहायला गेलं ना महाराज, तर त्या धृतराष्ट्राने त्या संजयच्या मुखातून 700 श्लोकांची गीता ऐकली होती. किती? 700 श्लोकांची गीता ऐकलेली होती. परंतु त्याच्या डोक्यात उजेड पडला नव्हता. तितकाच तो अभागी होता, कम नशिबी होता. आणि म्हणून त्याला त्या भीमाचे नको ते बोलणे ऐकायला लागायचे. एक दिवस असाच त्याला त्या भीमाचे बोलणे ऐकून कंटाळा आला महाराज. आणि मग तो रात्री वनामध्ये निघून गेला. आणि ज्या वनात तो धृतराष्ट्र गेला ना महाराज, ज्या वनामध्ये तो धृतराष्ट्र गेला ना, त्या वनाला लागली आग. आणि आग लागल्यानंतर महाराज त्या आगेमध्ये तो धृतराष्ट्र चटके बसून जळून होरपळून मरण पावला. कोण होता? भारताचा सम्राट होता, हस्तिनापूरचा राजा होता, 100 पोरांचा बाप असताना सुद्धा महाराज त्याला त्या आगेमध्ये जळून मरावं लागलं महाराज. इतकं वाईट मरण त्या धृतराष्ट्राला आलं महाराज. आणि म्हणून त्याकरता आपण आपल्या मुलांबाळांकरता नुसता पैसा कमवून ठेवू नका महाराज. त्याचबरोबर आध्यात्मिक संस्कार सुद्धा देणं गरजेचं आहे महाराज. त्यांना आध्यात्मिक संस्कार सुद्धा आपण त्या मुलांना दिले पाहिजे. आजच्या जर युगामध्ये आपण त्या मुलांना जर ती रस्ता जर तो दाखवला नाही ना, उद्या आपल्या मुलांना आई कळणार नाही आणि बाप सुद्धा कळणार नाही महाराज. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की माझा बहु गोड झाला, शेवट गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. भरपूर मोठा बंगला बांधला, भरपूर पैसे कमवले, नवीन गाडी घेतली महाराज. म्हणून याने शेवट गोड होत नाही. खरंय की नाही? भरपूर जमीन जागा आहे, मी भरपूर पैसा कमवलाय, भरपूर कीर्तन केसरी झालोय, भरपूर सोनं गळ्यामध्ये घातलंय, याने काही शेवट गोड होत नाही महाराज. माझ्या जोग महाराजांचं उदाहरण आहे महाराज, सद्गुरू जोग महाराजांचं. जोग महाराज पैठणला नाथ महाराजांना भेटण्याकरता गेले महाराज. ज्या जोग महाराजांच्या संस्थेमधून आज हजारो विद्यार्थी कीर्तन शिकून बाहेर पडतात ना, ते जोग महाराज. आणि त्यातला हा एक प्राणी आज तुमच्या समोर बोलतोय. त्या जोग महाराजांचं उदाहरण मी तुम्हाला सांगतोय महाराज. ते जोग महाराज वारकरी संप्रदायाचा त्यांनी वसा उभा घेतला. आज वारकरी संप्रदायाला एवढं पुढं आणण्याचं कारण फक्त माझे जोग महाराज आहेत महाराज. नाही तर प्रवचन आणि कीर्तन आज आपल्या समाजाला माहीत नाही. कारण तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी, नामदेव महाराजांनी, नाथ महाराजांनी गाथा लिहून ठेवली. परंतु त्या गाथेचं विवेचन पुढे करायला पुढचे संत जर कोण असेल तर ते जोग महाराज आहेत. आमचे कुऱ्हेकर महाराज आहेत, विठ्ठल बाबा आहेत, पांडुरंग बाबा आहेत, असे मोठमोठे संत आहेत. आणि त्यातले हे जोग महाराज आहे महाराज. आणि ती संस्था एकमेव आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी एक संस्था आहे की त्या संस्थेमध्ये विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही महाराज. विठ्ठला 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 विठ्ठला, एकमेव संस्था आहे महाराज. आता आज आम्ही 21-21 हजार रुपये घेतो, तो भाग सोडून द्या, कारण त्यासाठी कष्ट आहे. आता हे आमच्या मामांनी मला म्हणत, ये मी तुला देतो 51,000 रुपये देतो.
ठीक आहे म्हटलं काही अडचण नाही येतो आम्ही. म्हटलं आता 5 भाऊ आहेत, एकाने 11 झाले तर तरी एक कोणा काय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल. आणि भाच्याला दिलं पाहिजे. भाच्याला देण्याचा अधिकार आहे मामाला, बरोबर आहे की नाही? दुसरं कोणाला देणार आहेत? आणि ते दिलं तर ते पुण्य त्यांना लागणार आहे. मी सांगायचा विषय असा होता की ते जोग महाराज आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एकमेव संस्था अशी आहे की त्या ठिकाणी विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही. महाराज ते जोग महाराज नाथ महाराजांना भेटण्याकरता पैठणला गेले आणि त्या गोदावरीच्या तीरामध्ये कमरा इतक्या पाण्यापर्यंत उतरले. प्रसंग खूप गोड, ऐका, थोडीशी शांतता ठेवा. खूप गोडे ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनामध्ये काहीतरी ध्येय जाणवल्यासारखं वाटेल. ते त्या पात्रामध्ये उतरले, गोदावरीच्या पात्रात उतरले, कमरा इतक्या पाण्यापर्यंत उतरले आणि त्याने हातामध्ये पाणी घेतलं आणि ते पाणी हातामध्ये घेतलं आणि ते एक ब्राह्मणाने बघितलं महाराज. आणि ते ब्राह्मणाने बघितल्यानंतर तो ब्राह्मण तिकडनंच महाराजांना आवाज देत आला, ओ महाराज, ओ महाराज, थांबा थांबा थांबा, असा आवाज दिला. आणि मग महाराज म्हणू लागले, का हो देवा? मग ते ब्राह्मण म्हणू लागले, तुम्ही हातामध्ये पाणी घेतलंय ना, हातामध्ये पाणी घेतलंय ना, मग सोडा संकल्प, तुमच्या जीवनातील सगळी पापं निघून जातील. असं बोलल्याबरोबर जोग महाराज शांत झाले आणि त्यांनी त्या ब्राह्मणाकडे मागे वळून बघितलं. आणि मागे वळून बघितल्यानंतर ते जोग महाराज त्या ब्राह्मणांना म्हणू लागले की अहो, आम्ही पापच केलं नाही तर संकल्प कोणत्या पापाचा सोडायचा? ऐकताय ना ओ मुरंबीकर, ऐकताय का? ते जोग महाराज म्हणताय आम्ही पापच केलं नाही तर संकल्प कोणत्या पापाचा करायचा, याला म्हणतात शेवट तो शेवट तो भला, शेवट तो शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, 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 माझा बहु गोड झाला. शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. अहो, जीवनामध्ये जर पापच केलं नाही तर तुम्ही कोणत्या पापाचा मला संकल्प सोडायला लागणार आहे? परंतु मनुष्य प्राणीवृत्तीमध्ये आपल्या पावला पावलाला पाप आहे महाराज. आपण कोणत्या तोंडाने म्हणणार आहे की मी पापच केलं नाही तर मी कोणता संकल्प पापाचा सोडू म्हणून? कारण मनुष्य हा पावला पावलाला पाप करतो महाराज. तुम्ही पाऊल टाकता, तुमच्या पावाखाली एक जरी किडा मिळाला ना तरी तुम्हाला पाप लागल्याशिवाय राहत नाही महाराज. आपण चालताना विचार करत नाही, बोलताना विचार करत नाही, कोणाच्या संगतीत आहे याचा सुद्धा आपण विचार करत नाही. त्यावेळेला आपला शेवट कसा गोड होणार महाराज? आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. ज्ञानोबाराय पंढरपूरला आले महाराज. माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नैन गोडी. ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ दादा, मुक्ताई, सोपान काका हे सर्व त्या वाळवंटामध्ये आले. आणि त्या वाळवंटामध्ये आल्यानंतर माऊली त्या महाद्वारात आले. आणि त्या महाद्वारामध्ये नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं जोरामध्ये महाराज. अशी भव्य दिव्य असे कीर्तन, त्यामध्ये भरपूर टाळकरी उभे. नामदेवरायांचं कीर्तन लागलंय, जोरानं कीर्तन चालू होतं. आणि ते कीर्तन ऐकण्याकरता 4 पायरीवर 4 संत बसले होते महाराज. पहिल्या पायरीवर कबीर महाराज बसले, ते मुस्लिम समाजाचे होते महाराज. दुसऱ्याच पायरीवर चोखोबाराय बसले होते, ते मातंग समाजाचे होते. तिसऱ्या पायरीवर कानोपात्राजी महाराज बसले होते, त्यांना आपला बापच माहीत नव्हता महाराज. आणि चौथ्या पायरीवर जनाबाई महाराज बसल्या होत्या, त्यांना आपले
जातच माहीत नव्हती. आणि असे 4 पायरीवर 4 संत बसलेले होते आणि त्या ठिकाणी ज्ञानोबाराय आले आणि ज्ञानोबारायन त्या संतांना म्हणू लागले, का हो कबीर महाराज, का हो चोखोबाराय महाराज, का हो कानोबात्रा महाराज, का हो जनाबाई महाराज, अहो त्या रावळामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आहे, एवढे ताळकरी उभे आहेत आणि तुम्ही एवढे महान संत असताना, विद्वान असताना तुम्ही इकडं बाहेर का थांबलेत? त्यावेळेला कबीर महाराज ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात, माऊली अहो त्या मंदिरामध्ये आम्हाला ही लोक येऊ देत नाही म्हणे. मग माऊली म्हणतात, का बरं? त्यावेळेला कबीर महाराज म्हणतात, मी मुस्लिम समाजाचा आहे म्हणून मला येऊ देत नाही. चोखोबाराय तुम्हाला हो, मी मातंग समाजाचा आहे माऊली म्हणून मला येऊ देत नाही. कानोबात्राजी महाराज तुम्ही हो, मला बापच माहीत नाही. जनाबाईले महाराज तुम्ही हो, मला जातच माहीत नाही. मग ज्ञानोबाराय म्हणतात, असं तुम्हाला मंदिरात येऊ देत नाही ना, मग आपण उद्यापासून मंदिरात कीर्तन करायचं नाही. आता वाळवंटामध्ये जायचं, वाळवंटामध्ये कीर्तन करायचं. आपल्यासोबत आपल्याला नामदेव महाराज पाहिजे ना. मग नामदेव महाराजांना आवाज दिला, नामदेव महाराज आले. कारण नामदेव महाराजांचं ज्ञानोबारायांचं नातं म्हणजे काही सख्याचं नातं होतं, काही अलौकिक नातं होतं. महाराज विठोबाचा सखा ज्ञानोबा माझा, काही अलौकिक नातं होतं नामदेवरायांचं माऊलींचं महाराज. आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी सर्व नामदेव महाराज, सर्व संत मंडळी सर्व त्या ठिकाणी आलीत आणि सर्व हे वाळवंटामध्ये नेले. वाळवंटामध्ये सर्व जमा झाले. त्या ठिकाणी त्या नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू केलं. नामदेव महाराजांचं कीर्तन त्या ठिकाणी सुरू झाल्यानंतर कबीर महाराज, चोखोबाराय, कानोबात्रा, त्यानंतर नाथ महाराज, सर्व संत मंडळी त्या ठिकाणी जमली. आणि त्या ठिकाणी जमल्यानंतर सर्व टाळकरी त्या ठिकाणी उभे राहिले आणि कीर्तनाला सुरुवात केली. महाराज कीर्तन सुरू झालं आणि कीर्तन सुरू झाल्यानंतर माऊली गाऊ लागले. त्यामध्ये माऊली गात आहेत आणि प्रत्यक्ष भगवंत त्या कीर्तनामध्ये नाचतोय. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. महाराज त्या रावळातला देव ज्ञानोबारायांनी वाळवंटात आतला. महाराज इतकी ताकद माझ्या त्या ज्ञानोबारायांनी मध्ये होती. महाराज सर्व बांधे आळी त्यांनी त्या ठिकाणी गोळा केली. सर्व संत मंडळी त्या ठिकाणी जमा केली. महाराज जयाने गातली मुक्तीची गवान, मेळविली मांदी वैष्णवांची. अशा प्रकारे सर्व संत मांदी आली त्या ठिकाणी त्या माऊलींनी त्या ठिकाणी जमा केली. महाराज आणि असा अधिकार त्या माऊलींचा होता. आणि मग ते माऊली त्या पांडुरंगाच्या चरणी लोळणी घेऊ लागली आणि समाधीची परवानगी मागितली. महाराज त्यांनी विठ्ठल आणि मग त्या माऊलींनी समाधीची परवानगी मागितली. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासे समाधान तुझी हुशी, परी समाधी हे तुझ पाशी घेईन देवा. त्यावेळेला सर्व संत मंडळी रडायला लागली. महाराज सर्व करुणा वातावरण झालं त्या ठिकाणी. सर्व संत मंडळी रडतायत, देव रडतोय, माझी रुक्मिणी माता रडते. महाराज सर्व भक्त मंडळी त्या ठिकाणी रडत असताना ज्या वेळेला त्या ठिकाणी निवृत्तीनाथ दादा रडताय, त्यावेळेला निवृत्तीनाथ दादा त्या ठिकाणी म्हणताय, निवृत्ती म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही. अहो त्याही पुढे जाऊन निवृत्तीनाथ दादा म्हणतात, माय बापा आम्हा त्यागी आले जेव्हा, ऐसे संकट तेव्हा आले नाही. ज्या वेळेला आमचे मायबाप आमच्यापासून दुरावले ना, त्यावेळेला तेवढं संकट आमच्यावर आलं नव्हतं ना, तेवढं संकट आमचं माऊली जाताना येतंय. महाराज आणि मग त्यावेळेला त्या ठिकाणी ते निवृत्तीनाथ महाराज आणि भगवंताने एका एका हाताला त्या माऊलींना धरले.
एका हाताला पांडुरंगाने धरलंय, एका हाताला महाराज त्या निवृत्तीनाथ दादांनी धरलंय. त्या माऊलीचं काय भाग्य असेल महाराज की एका हाताला देव धरतोय आणि देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर. 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 बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर. देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर. देवनिवृत्ती याने धरिले दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर पैसावाला. या जगाचा मालक विश्व माऊली ज्ञानोबर आहे. ते भगवंत निवृत्तीनाथ दादा दोन्ही हाताला धरून त्यांना समाधी स्थानावर बसवण्याकरता घेऊन चाललेत महाराज. आणि ज्या वेळेला माऊली समाधी स्थानावर बसवण्याकरता घेऊन चालले, माऊलींना घेऊन चालल्यानंतर भगवंताच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले महाराज. बांधल्या तळ्यात तुटला सुटल्या सुटलाच बांध. बांधल्या पिंडीचा सुटला से बांधल्या तळ्याचा तुटला बांधल्या पिंडीचा सुटला माझ्या ज्ञानोबा रायांना महाराज समाधी स्थानावर बसवण्याकरता घेऊन चालले. ज्या वेळेला त्या समाधी स्थानावर बसवण्याकरता घेऊन जात असताना महाराज माझ्या भगवंताचा कंठ दाटून आलाय. त्या वेळेला त्या भगवंताला रुक्मिणी म्हणते, अरे देवा, तुम्ही तर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिवान आहात आणि तुम्ही रडता. त्या वेळेला ते भगवंत म्हणू लागले, अगं रुक्मिणी, मी हा एक योगी डोळ्यानं पाहिलाय. हा एक योगी डोळ्यानं पाहिलाय आणि त्रैलोक्याचं हेच एक जीवन आहे महाराज. बांधल्या तळ्याचा
फुटला से पाट. जसं महाराज एखादं तळं बांधले त्या तळ्याचा जसा पाठ फुटतो ना महाराज, तशा माझ्या देवाचं डोळ्यातून अश्रू वाहत आहे. आणि ते अश्रू वाहत असताना रुक्मिणी त्यांना प्रश्न करते, देवा अहो तुम्ही रडताय. हा रुक्मिणी, अगं मी रडतोय. हा एक योगी मी डोळ्यानं पाहिलाय आणि त्रैलोक्याचं हेच एक जीवन आहे महाराज. आणि हेच जीवन आहे ज्या ज्ञानोबारायांना त्रास दिला त्यांना ज्ञानोबारायांनी संत बनवलं. ज्या ज्ञानोबारायांची झोळी फाडली त्यांना माफ केलं. ज्या आळंदीकरांनी त्या ज्ञानोबारायांना महाराज त्रास दिला ना, त्या आळंदीकरांना माफ केलं. इतकं मोठं मन माझ्या ज्ञानोबारायांचं आहे. आणि ते ज्ञानोबाराय माझ्या आज 22व्या वर्षी समाधीला जात आहे, म्हणून मला अश्रू येत आहेत. माझ्या देव रुक्मिणीला सांगतोय महाराज. आणि मग त्यावेळेला ते ज्ञानोबाराय त्या स्थानावर जाऊन बसले आणि सर्व भक्त मंडळींनी त्या समाधीला प्रदक्षिणा घातली आणि सर्व संत मंडळी बाहेर निघाले. वैष्णवांचा भार निघाला बाहेर, केला जय जयकार सर्वांनी. विठ्ठल 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 केला जय जयकार सर्वांनी. अशा प्रकारे सर्वांनी जय जयकार करून सर्व संत मंडळी बाहेर निघाले आणि मग ज्ञानोबाराय माझ्या समाधीला बसले. असा जिवंतपणे शेवट गोड माझ्या ज्ञानोबारायांचा झाला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. तुकोबारायांचा शेवट गोड झाला, बहु गोड झाला. तो पैशाने झाला नाही, श्रीमंतीने गोड झाला नाही. मग त्या तुकोबारायांना काही लोक म्हणतात, का हो महाराज तुमचा शेवट जो गोड झाला तो कशाने झाला आणि कोणत्या साधनेने झाला? महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात लोणीजाच्या माहेरा निजाच्या मायरा
भेटी रखुमाईच्या वरा. माझे तुकोबाराय म्हणतात आता 12:15 वाजले आणि मग मी निजाच्या माहेरा आलो आणि मला त्या ठिकाणी त्या पांडुरंगाची भेट झाली आणि मग भेट झाल्यानंतर त्या रुक्मिणीची भेट झाली. त्या पांडुरंगाला मी मिठी घातली आणि माझ्या जीवनातील सर्व जेवढे काही दुःख आहेत ना ते दुःख निवारून गेले. अभंगाचं 3रं चरण. परिहार झाला, 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 अवघ्या दुःखा सामागीला, अवघ्या दुःखा सामागीला, आलो निजा च्या माहेरा, आलो निजा च्या माहेरा, अवघ्या दुःखाचा अवघ्या दुःखाचा समाधान आलोनीचा च्या माहेरा, आलोनीचा च्या माहेरा. तुकोबाराय म्हणतात की मी निजाच्या माहेराला आलो आणि त्या ठिकाणी मला त्या पांडुरंगाची भेट झाली आणि त्यामुळे माझ्या सर्व जीवनातील जे काही दुःख आहेत ना ते दुःख माझं निवारण झालं. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. जे माझ्या जीवनातलं सर्व काही दुःख आहे ना ते सर्व दुःख निवारण झालं आणि ते दुःख निवारण होण्याचं साधन म्हणजे फक्त काय असेल तर ते फक्त नामस्मरण आहे आणि त्या नामस्मरणाने माझ्या जीवनातील सर्व दुःख निवारण झालं. आणि मग तुकोबारायांच्या जीवनातला एक छोटासा प्रसंग आहे. तुकोबाराय देहू गावातून नामस्मरण करीत चालले होते आणि त्यावेळेला त्यांना एक गृहस्थ भेटला आणि तो गृहस्थ त्यांना म्हणू लागला की महाराज माझं तुमच्याकडं काहीतरी काम आहे. मग तुकोबाराय जरा हसायला लागले. तुकोबाराय हसत असताना तुकोबारायांना तो गृहस्थ म्हणू लागला का हो तुकोबाराय, अहो मी म्हटलं माझं तुमच्याकडं काहीतरी काम आहे मग तुम्ही का हसता. मग तुकोबाराय म्हणतात बाबा सारं देऊगाव म्हणतं हे तुकोबाराय काही कामाची नाही आणि तू म्हणतो माझं तुमच्याकडं काम आहे म्हणून मला असू आले, बाकी दुसरं काही नाही. बरं असू दे म्हणे जे काय असेल ते, पण आता तुझं काय काम आहे ना ते मला सांग कारण मला भगवंताचं नामस्मरण करायचं म्हणे. मग तो गृहस्थ त्या तुकोबारायने म्हणू लागला तुकोबाराय काही नाही म्हणे सोपं काम आहे, जास्त काही नाही, तुम्ही माझ्या घरी यावा अशी माझी इच्छा आहे. तुम्ही माझ्या शेतामध्ये बसून आणि त्या भगवंताचं नामस्मरण करावं, चिंतन करावं, भजन करावा एवढीच माझी इच्छा आहे. मग तुकोबाराय म्हणतात बाबा तेवढं तरी बरं झालं, जे मला जमतंय तेच तू मला सांगितलं ते तरी तू उपकार माझे चांगले केले म्हणून तेवढं तरी बरं केलं म्हणे. ठीक आहे म्हणे काही अडचण नाही म्हणे, मी उद्या सकाळी येतो म्हणे भजनासाठी. मग तुकोबाराय त्यांच्या घरी निघाले. हा गृहस्थ गावात निघाला. गावात जात असताना त्याला त्या गावातले काही व्यक्ती भेटले. आता गावातलं भेटणं म्हणजे महाराज अवघड आहे आणि ज्या वेळेला तुम्ही एखादं चांगलं कार्य करून जर जात असेल तर मी या तत्वाचं आहे, गावाच्या बाहेरून गपचूप घरामध्येच आपण गावातून जाऊ नका. एखादा जर आडवा गेला ना तर तुमचं कार्य वाटोळं झाल्याशिवाय राहणारच नाही महाराज. आणि मग तुकोबाराय त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी त्या गृहस्थाला ते लोक म्हणू लागले का रे म्हणे आम्ही असं ऐकलं म्हणे तू तुकोबारायांचं भजन ठेवलंय म्हणे शेतामध्ये आणि तू ते ऐकणारे म्हणे असं ऐकलं आम्ही. होय म्हणे मी ठेवलंय म्हणे तुकोबारायांचं भजन आणि मी ते ऐकणार पण आहे म्हणे. ते लोक त्याला म्हणू लागले अरे वेड्या
त्या तुकोबारायांचं भजन ऐकून साऱ्या लोकांच्या प्रपंचाचं वाटोळा झालंय आणि तू त्या तुकोबारायांचं भजन ठेवलं म्हणे. मग तो गृहस्थ त्या लोकांना म्हणू लागला, मी काय वेडा नाही तुकोबारायांचं भजन ठेवायला म्हणे. माझ्या शेतामध्ये मी बाजरी लावली म्हणे आणि ती खुरटायला आली आहे आणि मग ते आता पक्षी बसतायत ते खातायत. मग आता त्याच्याकरता मला एक गडी पाहिजे म्हणे आणि तो गडी पाहिजे. मग आता गडी शोधायचा तर मग तुकोबाराय दिसले. तुकोबाराय भजन पण करतील आणि त्यांच्या टाळ चिपळ्यांनी पक्षी उडून पण जातील म्हणे आणि भजन पण होईल. म्हणून मी तुकोबारायांना सांगितलं. मग ती लोक म्हणू लागले, वा वा म्हणे, काय डोकं चालतंय तुझं, हे इतका बुद्धिवाने आम्हाला माहीत नव्हतं म्हणे. गेले ते लोक निघून. सकाळी तुकोबाराय उठले आणि त्या गृहस्थाच्या शेतावर आले आणि आल्यानंतर असा एक कट्टा बांधलेला होता. त्या कट्ट्यावर तुकोबाराय बसले. त्या कट्ट्यावर तुकोबाराय बसले आणि मग तुकोबारायांनी भजनाला सुरुवात केली. महाराज तुकोबाराय भजन करू लागले. तुकोबारायांच्या चिपळ्या वाजू लागल्या. ते पक्षी जे बसलेले होते ते काय उठायला तयार नाही महाराज, कारण ते तुकोबारायांचं भजन होतं महाराज. तुकोबारायांचं भजन असं गोड होतं महाराज, चांगली चांगली माणसं त्याच्यामध्ये दंग करून टाकत होते महाराज. त्यावेळेला तुकोबाराय भजन करू लागले. तुकोबाराय भजन करत असताना तुकोबाराय जे भजन करत होते ना ते तुकोबाराय भजन करत होते. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल 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 माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. आणि असं तुकोबाराय भजन करू लागले. तुकोबाराय भजन करत असताना महाराज ते पक्षी तर उठले नाहीच, पण दुसऱ्या शेतातले पक्षी उठून त्या बाजरीवर येऊन बसले. हे तुकोबारायांचं नामस्मरण चिंतन होतं आणि ती ताकद त्या नामस्मरणामध्ये महाराज. आणि ते नामस्मरण करत असताना आपण आपलं चित्त एका जागेवर ठेवलं पाहिजे. तन मन धनाने आपण त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. ते तुकोबाराय म्हणतात की ते नामस्मरण मी माझ्या वाणीतून पुन्हा पुन्हा करत राहील. अभंगाचं शब्द तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी
धनी धनी आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा गेलो आता घेऊन दणी गेलो आता घेऊन दणी आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा विठोबार कुमार जय जय विठोबार कुमाई विठोबार खुमाई जय जय विठोबार विठोबार खुमाई विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार विठोबार खुमाई 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 कुमार 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 गोपार कुमार कुमार गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमार विठोबार कुमार गोपार कुमार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर अशा प्रकारे तुकोबराय म्हणतात की मी माझ्या वाणीनं त्या भगवंताचं नामस्मरण करेल, चिंतन करेल आणि ते नामस्मरण चिंतन मी करतो म्हणून तुकोबारायांचा शेवट गोड झाला आणि मग ते निजाच्या माहेराला गेले आणि त्या ठिकाणी त्यांना भगवंताची प्राप्ती झाली, त्यांच्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालं. याला कारण जर काय असेल तर ते फक्त ते भगवंताचं काय आहे, नामस्मरण आहे. होता होईल वेळेमध्ये मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. जे काही असेल, जे काही सांगितलंय ते मी माझ्या बुद्धीचं आणि असंच आहे असं मी म्हणणार नाही, परंतु यातलं हे असंही मी म्हणणार नाही. कारण तुकोबारायांच्या गाथ्याला ज्ञानेश्वरीला अनुसरून, नामदेव महाराजांच्या गाथ्याला अनुसरून अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आमच्या आजींना आज या कुटुंबातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आहे. आमच्या या 5ही मुलांच्या जीवनामध्ये आज खूप मोठं दुःख आहे की त्यांना त्यांची आई दुरावली. आमचे रामदास मामा असतील, भास्कर मामा असतील, भाऊसाहेब मामा असतील, दिनकर मामा असतील, बाळू मामा असतील, यांचा अट्टहास यांनी जीवनामध्ये चालवले प्रपंच आणि त्या प्रपंचाला ज्यांनी गुढी दिली ती आमची आई. ती आई आज या कुटुंबाला पोरकी झाली. प्रपंच कसा करावा, जीवनामध्ये पुढं कसं पावलावर पाऊल ठेवावं हे त्या 5ही मुलांना त्या आईनं शिकवलं महाराज. आणि ती आई आज 1 वर्ष या कुटुंबाला दुरून झालेत. या कुटुंबावर मोठा दुःखाचा भार या कोसळला आहे, परंतु जीवनामध्ये प्रत्येकाला एकाला एक दिवस जाणं आहे महाराज. जो आलेला आहे तो जाण्याकरताच आलेला आहे. त्याकरता प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण आपल्या जीवनामध्ये जीवन कसं जगावं, आपला शेवट गोड कसा होईल आणि जीवन जगत असताना आपण मरण डोळ्यापुढं ठेवून आपलं जीवन जगलं पाहिजे. तुकोबारायांचा शेवट गोड झाला, तो पैशाने गोड झाला नाही, श्रीमंतीने गोड झाला. किती पैसा आहे, किती श्रीमंती आहे आणि तुमच्याकडं किती मुलं आहेत, तुम्ही त्याच्यावर किती संस्कार देतात हे फार महत्त्वाचं आहे. त्याकरता प्रत्येकाने आपल्या मुलाबाळांवर आध्यात्मिक संस्कार केले पाहिजे आणि ते संस्कार त्या आईनं या मुलांवर केले. विठ्ठल
ते संस्कार पखोदे आज त्या आईनं या मुलांवर केले आणि या ठिकाणी पवित्र असं या कीर्तनाचं आयोजन त्यांनी केले पखोदे टाका पखोदे आणि हे सर्वच करतील असं काही नसतं महाराज. कारण ज्या वेळेला आई जाते, ज्या वेळेला आपला बाप जातो ना, त्या वेळेला त्या मुलांचं कर्तव्य सांगितल्याप्रमाणे त्या मुलांनी त्या आईवडिलांची सेवा करत असताना ते आईवडील गेल्यानंतर त्यांचं जे तर्पण करतो त्या तर्पणामध्ये अन्नदान होणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही काय दान देतात, काय दान करता हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. तुम्ही किती दान करता याला खूप महत्त्व आहे. आणि ते दान तुम्ही ज्या पद्धतीनं देणार आहात, ज्या पद्धतीनं तुम्ही देणार आहात ना, त्या पद्धतीनं ते कर्म तो भगवंत ठरवतो आणि मग त्या व्यक्तीला त्याला पुढची जागा देत असतो, गती देत असतो. आज ती व्यक्ती त्या जागेवर पोहोचली आहे, त्या जागेवर पोहोचल्यानं त्या ठिकाणी त्या जागा देणार आहे आणि त्या जागा देण्यासाठीच आज पवित्र अशा कीर्तनाचं आयोजन या पाचही भावंडांनी केले महाराज. आणि त्या पाचही भावंडांची तळमळ आहे महाराज. ते पाचही भावंड म्हणतात, त्या आईला आवाज देतात, त्या आईला म्हणतात, बासरीचा आवाज वाढवून, त्या आईला आवाज देतात, त्या आईला म्हणतात, आई कुठे गेली माझी आई, मला करमत नाही, ये ना माझे आई, ये ना माझे आई. ते पाचही भावंड त्या आईला आवाज देत आहे ना महाराज. त्या आईला म्हणतात, अगं आई तू कुठं गेली सांग ना ग, ये ना आई, अगं आम्ही तुझी वाट बघतोय ना ग आई. कुठे गेली आई, मला करमत नाही, ये ना माझे आई, ये ना माझे आई. 9 महिने उदरात वाढविले, बोट धरून चालाया शिकविले. ते पाचही मुलं त्या आईला म्हणतात, अगं आई तू आम्हाला 9 महिने उदरात वाढवलं ना ग, तू आम्हाला बोट धरून चालायला शिकवलं ना ग आई, कुठे ना ग आई, तू ये ना ग आई. 9 महिने उदरात वाढविले, बोट धरून चालाया शिकविले. रडू आले मला आई, कोण अंगाई गाई, हे ना माझे आई, हे ना माझे आई. हे आई ये ना ग. नेत्राचा तो दिवळा लाविला, तळ हाताचा तू ग पाळणा केला. गाई तू या तळ हाताचा माझ्यासाठी पाळणं केलंय ना गाई. मग कुठे ना गा आज आई, तू मला सर्व आज या ठिकाणी दिसताय पण मला तूच दिसत नाही ना आई, कुठे ना ग. तळ हाताचा पाळणा केला, नेत्राचा तो दिवा लाविला, नेत्राचा तो दिवा लाविला. मी आहे तुझी पुण्याई, ये ना माझे आई, ये ना माझे आई. आणि हे पाचही भावंड आपल्या आईला शोधतायत महाराज. आणि ती आई आज त्यांना या कुटुंबामध्ये दिसत नाही महाराज. आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला एक आई असते, एक बाप असतो आणि त्या आईची आणि त्या बापाची सेवा आपण करणं हे आपलं कर्तव्य, आपला धर्म आहे, आपली जबाबदारी. आणि ते आपली जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. आणि ते आईवडील गेल्यानंतर त्यांचं तर्पण, त्यांचा दशक्रिया विधी, त्यांचा 13व्याचा विधी, वर्षश्राद्धाचा विधी हे आपण करणं हे आपला कर्तव्य, आपला धर्म आहे. जग आपल्याला सांगेल म्हणून आपण करणं इथपर्यंत नीती नाही महाराज. आपण ती गोष्ट केली पाहिजे महाराज. कारण या जगामध्ये कुणीच कोणाचं नाही ना महाराज.
नाही भाऊ नाही कुणाचा आणि बाप नाही ना कुणी बहीण नाही कुणीच कोणाचा नाही महाराज कोणीच कोणाचं नाही नाही रे नाही कुणाचे कोणी बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सके सोय रे कुणीच कुणाचं नाही ना महाराज भाऊ नाही बहीण नाही काका नाही मामा नाही कुणीच कुणाचं नाही आपल्या आईशिवाय ना आपल्या बापाशिवाय आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुसरा आधार देणारा कोणीच नाही आणि म्हणून त्या आईसाठी आणि त्या बापासाठी आपण करणं आपलं कर्तव्य आणि ते आपण जबाबदारीनं पार पाडलं पाहिजे आणि ती जबाबदारी आज हे पाचही भावंडांनी ते आज जागा या ठिकाणी ती जबाबदारीनं पार पाडलंय आणि ते पाच भावांनी पवित्र अशा कीर्तनाचं या ठिकाणी आयोजन केलंय सर्वांनी या ठिकाणी त्या आई वडिलांकरता श्रद्धांजली मी वाहतोय आणि ती देवाला विनंती करतो की देवा अरे त्या आईला माझ्या आईला तुझ्या पायाच्या तुझ्या चरणाच्या ठिकाणी जागा मिळू दे एवढीच माझी इच्छा आहे आणि एवढीच माझी श्रद्धांजली माझ्या परिवाराकडून मी अर्पण करतो ज्ञानेश जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय